थँक्यू. दयानंद काका स्पेशल गेस्ट. मला तुझ्याकडे खास दिवाळीचा फराळ घेऊन आलोय. घे. अरे वा. अनारसे अरे तुला सुद्धा आवडतात अनारसे? खूप आवडतात. आणि आणि माझी आई खूप सुंदर अनारसे करायची. हो. ती गेल्यापासून मी तसे अनारसे नाही खाल्ले. ठीक आहे रे. माणसं जाताना बरोबर त्यांच्या हाताची चव आणि त्यांच्या सवयी घेऊन जातात आणि मग आपल्यासाठी सोडून जातात आपला एकटेपणा आणि त्यांची असण्याची सवय. खरं आहे, आपल्या जवळची व्यक्ती अशी आपल्याला सोडून जाते तेव्हा एक विचित्र पोकळी निर्माण होते. खूप त्रासदायक असतं ते, माहिती आहे मला. बरं असो ते असो. पण मला सांग, तुला जी मुलगी आवडते तिला जमतात का हे असे अनारसे बनवायला? हा, काहीतरीच काय काका. अरे काहीतरीच काय सांग ना. कसं स्वयंपाक वगैरे जमतो की नाही, तिला येतो की नाही? हे बघ तुला सांगतो, आपल्या मनाचा रस्ता कायम आपल्या पोटात न जातो, लक्षात ठेव. हो ना, माझी आई पण सेम म्हणायची. होय का? म्हणून मी तुमच्यासाठी खास पदार्थ केलाय. आवडेल तुम्हाला. अरे वा, नारळाच्या वड्या. क्या बात आहे, तू बनवलेस? हो. तुला येतात? मला ना चपात्या सोडून बाकी सगळा स्वयंपाक येतो. हो, आईने शिकवलंय मला. आणि हे खोबऱ्याच्या वड्या पण तिने शिकवलंय. तिचीच रेसिपी आहे. होय का? घ्या ना. अरे म्हणजे घेतलं असतं मी, पण मला शुगर आहे रे. आज चीट डे आहे असं समजूया. होय. हा, आणि मी कोणाला सांगणार पण नाही. बरं, घ्या ना. तुझा आग्रह मोडवत नाही म्हणून घेतोय. अरे काय छान, अप्रतिम. वा वा वा, क्या बात आहे. आवडलं ना? आणि नुसतं मला नको खायला घालूस. ये तू पण खा. काका मी खाईल नंतर. अरे हो रे, दिवाळी आहे म्हणून माझ्या हातनं. आणि त्यात सकाळी काय झालं माहितीये का, आईची फोटो फ्रेम ना अचानक खाली पडली आणि फ्रेमची काच फुटली. मला इतकं अस्वस्थ झालं ना, मला काही सुचतच नव्हतं बऱ्याच वेळ. नाही नाही नाही, अरे अस्वस्थ होणारच तू. तुझ्या आईवर केवढं प्रेम आहे तुझं. आणि काय काळजी करू नको सर. हे काच फुटणं वगैरे ना शुभ शकून असतो. हां, काहीतरी चांगलं घडणार आहे. ही माझी आई. देखी आई, माझे नवीन मित्र. म्हणजे केदार माझा मुलगा आहे? दयानंद काका. काका तुम्हाला माहिती आहे, माझी आई ना जगातली बेस्ट आई आहे. म्हणजे आई म्हणून नाही, तरी व्यक्ती म्हणून सुद्धा ती खूप चांगली आहे. तुझे वडील कुठे? नाव काढू नका त्या माणसाचं. तुम्हाला नाही माहिती काका, त्या माणसामुळे मी आणि माझ्या आईने काय सहन केले ते. मी आईच्या पोटात असतानाच ते मला आणि माझ्या आईला सोडून गेले. माझ्या आईने एकटीने लहानाचं मोठं केलंय मला.
त्या माणसाच्या आठवणीत ना माझी आई रात्र रात्र रडायची. माझी आई जिवंत आहे की नाही हे सुद्धा बघायला तो आलेला नाहीये. तिने खूप सहन केलंय, खूप सोसावं लागलं तिला. आणि एवढं सगळं होऊनही त्या माणसाबद्दल एक वाईट शब्द नाही बोलायची ती. मला ना या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं. आय एम सो सॉरी. मी तुम्हाला काही खायला करू का? मी लगेच पोहे करतो. नाही नाही नको, खरंच नको, खरंच नको. मला आता निघावं लागेल. एवढ्यात काका आत्ताच तर आला तुम्ही. मी चहा किंवा कॉफी तरी करतो लगेच. नको, नेक्स्ट टाइम प्लीज. ठीक आहे काका, थँक्यू सो मच. तुम्ही वेळ काढून इकडे आलात आणि तुम्ही तुमचं प्रॉमिस पूर्ण केलं. पहिल्यांदा कोणाशी तरी मनापासून गप्पा मारल्या. इथून पुढे तुला कधी कसली गरज लागली तर हा तुझा मित्र तुझ्या कायम बरोबर आहे. कधीही मला सांग, काही माग. एक रिक्वेस्ट करू? बोला. मला मिठी माराल? बा